कराड़ में 1,40,00,000 के विकास कार्यों का भूमि पूजन। शिवसेना नेता और यशवंत विकास आघाड़ी के अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव ने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और पालक मंत्री शंभुराज देसाई के माध्यम से विशेष कार्यों के लिए निधि आकर्षित की है। साथ ही जिला नियोजन समिति के माध्यम से शहर में कार्यों के लिए करोड़ों रुपए की राशि स्वीकृत की है। सोमवार की शाम को शहर के शुक्रवार पेट, रविवार पेट और शनिवार पेट में 7 विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। इन कार्यों के लिए करीब 1,40,00,000 रुपए की निधि मंजूर की गई है। इस अवसर पर यशवंत विकास आघाड़ी के अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव, पूर्व महिला एवं बाल कल्याण अध्यक्ष स्मिता हलवान, पूर्व स्वास्थ्य अध्यक्ष विजय वाटेगांवकर, पूर्व नगर सेविका किरण पाटिल, राहुल कुंभार, गजेंद्र कांबले, ओंकार मुले, निशांत ढेकले, शिवसेना शहर अध्यक्ष राजेंद्र माने, नरुल मुल्ला, शशिराज करपे सहित कार्यकर्ता और स्थानीय नागरिक उपस्थित थे।
नमस्कार. आम्ही पाटण कॉलनीचे रहिवासी आहोत. आमचे नेते कराडचे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माननीय राजेंद्र सिंग यादव बाबा यांनी आज पाटण कॉलनीमध्ये जो पाण्याचा जो नळ कनेक्शन नवीन नूतनीकरण जे आता राबवले, जो समारंभ आता आपण शुभारंभ केलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे. आणि असंच मेहरबानांनी पाटण कॉलनीवर प्रेम कायमस्वरूपी ठेवावं आहेच. आणि त्यांचं लक्ष पाटण कॉलनीवर आहेच. ते आमचे कुटुंब प्रमुखच आहेत. आणि इथून पुढे जे काही आमचे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही कानावर घातलेले आहेत. आणि इथून पुढचे पण प्रॉब्लेम मेहरबान आमचे सॉल्व्ह करतील एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि मेहरबानांचे खूप खूप आभार मानतो. आज या ठिकाणी कराड शहरातील विविध अशा 7 कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज पार पडले. आज पिली गल्लीतील कॉन्क्रिटीकरण असेल, पोळवाड्यातील कॉन्क्रिटीकरण असेल, त्याचबरोबर या महादेव मंदिराचे इथलं कॉन्क्रिटीकरण असेल, कराड बँकेच्या येथील डांबरीकरण असेल, नेहरू चौक ते श्रीराम चौक, कोयना विश्रांती ते श्रोत्रीघर महादेव मठासमोरून अशा विविध 7 कामांचं या ठिकाणी 1,40,00,000 रकमेचं या ठिकाणी उद्घाटन पार पडले. कराड शहराच्या विकासामध्ये ही नवीन भर पडत आहे. गेले अनेक दिवसापासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आपल्या ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कराड शहरामध्ये विविध विकास कामांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. ड्रेनेज योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, विविध स्मारकांचं नूतनीकरण असेल, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कराड शहरामध्ये विविध विकास कामं चालू आहेत. आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये न भूत न भविष्यती अशी या ठिकाणी विकास कामं आमच्या सर्व सहकारी व शिवसेना यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून होतील, हा आमचा ठाम विश्वास आहे. संपूर्ण कराडमध्ये का फक्त वारडापुरतं? संपूर्ण कराड शहरामध्ये काम चालू आहे. आणि संपूर्ण कराड शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. हे तुमच्या आघाडीमार्फत सगळीकडे पूर्ण कराड शहरामध्ये आपल्या हे चालू आहे. शिवसेना आमचा पक्ष आहे. त्या दोन्हीच्या माध्यमातून कराड शहरातील विकास कामे या ठिकाणी चालू आहे.